राजकारणात एक चुकीचं वाक्य संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावू शकतं. सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघात सध्या असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक विधान केलं आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी त्यांना थेट राजकीय समाप्तीचा इशारा दिला. पण नेमकं सुहास बाबर काय म्हणाले? त्यांनी भाजपला असं काय आव्हान दिलं की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आणि गिरीश महाजन यांनी दिलेल्या इशाऱ्याचं सुहास बाबर यांच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? आज आपण या प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी वळूयात की सुहास बाबर नेमकं काय म्हणाले. सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. पळशी गावच्या सभेत सुहास बाबर यांचा स्थानिक भाजप नेत्यांशी वाद झाला आणि रागाच्या भरात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत एक विधान केलं. ते म्हणाले, तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणूनच तुझा मुख्यमंत्री खुर्चीवर आहे. इतकंच नाही तर बाबर यांनी असाही दावा केला की खानापूर आटपाडीमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे गट ते स्वतःच चालवतात. एका बाजूला महायुतीचा धर्म पाळायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच युतीतील सर्वात मोठ्या पक्षाला आणि त्यांच्या नेत्याला असं जाहीर आव्हान द्यायचं. यामुळे हा वाद पेटला. सुहास बाबर यांच्या या आक्रमकतेमागे एक मोठं राजकीय गणित आहे. सुहास बाबर यांना माहिती आहे की खानापूर आटपाडीत त्यांच्या वडिलांचा पाणीदार वारसा आजही जिवंत आहे. 7 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली असावी. पण भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला तुझा मुख्यमंत्री म्हणणं हे ओव्हर कॉन्फिडन्स आहे की रणनीती? कारण ज्या टेंबू योजनेचा बाबर अभिमान बाळगतात त्याच योजनेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता. आता भाजप याच मुद्द्यावरून बाबर यांना घेरण्याची शक्यता आहे. बाबर घराण्याचा इतिहास आणि पाणीदार वारसा म्हणजे काय, हा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला बाबर घराण्याचा राजकीय इतिहास पाहावा लागेल. सुहास बाबर हे शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव आहेत. अनिल बाबर यांनी 1972 पासूनच म्हणजे वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी राजकारणाला सुरुवात केली. सरपंच ते आमदार असा त्यांचा मोठा प्रवास होता. पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची ओळख पाणीदार आमदार अशी होती, कारण दुष्काळी खानापूर आटपाडी भागात टेंबू योजनेचं पाणी खेचून आणण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. 31 जानेवारी 2024 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ही जागा सुहास बाबर यांनी जिंकली. नुकतंच मुख्यमंत्री शिंदेंनी टेंबू योजनेला स्वर्गीय अनिल बाबर यांचं नाव दिलं. सुहास बाबर यांना वाटतंय की वडिलांच्या या विकास कामामुळे आणि सहानुभूतीमुळे मतदारसंघ त्यांच्या खिशात आहे आणि याच अति आत्मविश्वासातून त्यांनी भाजपला अंगावर घेतलंय. सुहास बाबर यांच्या या विधानाने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन प्रचंड संतापलेत. महाजन म्हणाले की अनिल बाबर माझे मित्र होते, पण सुहास अजून राजकारणात नवीन आहेत. महाजन यांनी बाबर यांना जमिनीवर आणताना एक गंभीर इशारा दिला. सुहास बाबर हवेत, त्यांची ही पहिलीच टर्म आहे, ती शेवटची ठरायला वेळ लागणार नाही. महाजन यांनी ही बाब केवळ वैयक्तिक पातळीवर न ठेवता ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय. जेव्हा गिरीश महाजन यांच्यासारखा मोठा नेता शेवटच्या टर्म बद्दल बोलतो तेव्हा त्याचे अर्थ खूप खोलवर असतात. पण खरंच या विधानानंतर भाजप काय भूमिका घेणार? सुहास बाबर यांनी जरी खुलासा केला असला की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अनादर केलेला नाही, तरी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आता नाराज आहेत. जर हे कार्यकर्ते निवडणुकीत घराबाहेर पडलेच नाहीत किंवा त्यांनी छुप्या पद्धतीने विरोधात काम केलं तर सुहास बाबर यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होईल. दुसरा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस आपल्या नेत्याचा अपमान सहजासहजी विसरतच नाही. युतीमधील जागा वाटपात किंवा रसद पुरवताना भाजप सुहास बाबर यांना बॅकफूटवर नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आता आपल्या आमदाराची पाठराखण करणार की भाजपला शांत करण्यासाठी बाबर यांना समज देणार, यावर महायुतीतील पुढचा समन्वय ठरेल. आता थोडक्यात सांगायचं तर सुहास बाबर यांचा आत्मविश्वास आता भाजपच्या अस्मितेशी भिडलाय. मित्रपक्षांच्या सर्वोच्च नेत्यावर टीका करणं ही सुहास बाबर यांची राजकीय रणनीती आहे की त्यांच्याकडून झालेली घोडचूक? फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम करतील का हे येणाऱ्या काळच ठरवेल. पण गिरीश महाजन यांच्या इशाऱ्याने खानापूर आटपाडीचं राजकारण आता वेगळ्या वळणावर पोहोचलंय. तुम्हाला काय वाटतं? सुहास बाबर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेलं विधान त्यांना महागात पडेल का? फडणवीस सुहास बाबरांचा करेक्ट कार्यक्रम करतील का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. राजकारणातील अशाच सविस्तर विश्लेषणासाठी पाहत रहा टीओडी मराठी.